आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो बघा, आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अखेर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा 8व्या हप्त्याला आज मंजुरी मिळाली आहे. म्हणजेच की बघा, या मंजुरीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे. म्हणजेच की आज डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बघा नमोचा 8वा हप्ता आज जमा होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, बघा आता केंद्र सरकारचा PM किसान योजनाचा बघा शेतकरी मित्रांनो 22वा हप्ता हे नुकताच शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला आहे. त्यामुळे आता बघा नमो शेतकरी योजनांचा 8व्या हप्त्याची आता शेतकरी बांधव उत्सुकतेने वाट पाहत आहे. मात्र नेमकं कोणत्या तारखेला हा हप्ता येणार याबद्दल सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरत होत्या. यामुळे शेतकऱ्यांमध्ये बघा मोठं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, आता ज्या शेतकऱ्याला बघा PM किसानचा 22वा हप्ता जमा झालेला आहे, त्या शेतकऱ्याला नमोचा 8वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. सध्या सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे. आता बघा, कोणी म्हणत असतं की बघा नमोचे पैसे आज जमा होतील, तर कोणी उद्या जमा होतील, अशा अफवा पसरल्या होत्या. पण आता बघा नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्त्याचे 2,000 नेमके कधी वितरित होणार यांचे ठाम आणि अधिकृत तारीख कोणीही सांगू शकत नव्हतं. या संभ्रमाच्या वातावरणाबद्दल शेतकरी बांधवांमध्ये बघा नाराजी होती. यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची आता चर्चा सुरू झालेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, गुढीपाडवा सुद्धा आलेला आहे. अजून सुद्धा बघा नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा नाही झाला. आता कधी जमा होणार बघा, यावरती लक्ष केंद्रित करून मुख्यमंत्री महोदय यांनी आज सांगितलं की बघा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा केली. यामध्ये पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये नमोचे पैसे वाटप होणार यांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर बघा, या वितरणीची निश्चित तारीख कोणती असेल हेही स्पष्ट करण्यात आलेलं आहे. या योजनेतून कोणकोणती शेतकरी बांधवांना अपात्र ठरवले जाईल याबद्दल निष्कर्ष सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, नमोचा 8वा हप्ता आज मिळणार का? खरंच मिळणार का? कोणत्या शेतकऱ्याला मिळणार? आता बघा, स्वतः मुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजनांचा 8व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, जी तुम्हाला या माहितीद्वारे तीव्रता कळवली जाईल. आता बघा, मुख्यमंत्र्यांनी दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये एकत्र मिळणार असे सांगितलं होतं. परंतु अचानकच हप्ता PM किसानचे पैसे जमा झाले, पण नमोचे पैसे का आले नाहीत? असं शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात आहे. त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो बघा, PM किसानचा 22वा हप्ता जमा झाला, मात्र नमोचा 8वा हप्ता अजून सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले नाही का? बघा, यावरती मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की आता बघा, केंद्र सरकारकडून तुम्हाला PM किसानचे पैसे येत असतात, तर राज्य सरकारकडूनच्या माध्यमातून नमोचे पैसे शेतकऱ्यांसाठी वितरित केले जातात. PM किसान योजनांचा कोणतेही विशेष अटी किंवा पात्रता लागू नाही. परंतु नमो शेतकरी योजनांचा गोरगरिबी आणि गरजू शेतकऱ्यासाठी असल्याने काही अटी लागू करण्यात आलेल्या आहे. आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का? नमो शेतकरी योजनांसाठी अटी आणि पात्रता निश्चित करण्यासाठी हप्ता काही दिवस मागे ठेवला होता. अखेर राज्य सरकारने या योजनांसाठी 4,000 कोटी रुपये आता मंजूर केलेले आहे. सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, आता ते कोणत्या अटी आहे? जर तुम्ही अटीत बसेल तर तुम्हाला पैसे मिळणार, नाही तर पैसे मिळणार नाही. बघा, नमो शेतकरी योजनांना बघा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून चालवली जाते. आता 4,000 रुपये एकत्र देण्याबाबत जी खोटी बातमी सोशल मीडियावर पसरली होती, त्यावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे की आता आम्ही कधीही 4,000 रुपये एकत्र पाठवत नसतो, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. पहिला PM किसानचे पैसे पाठवले जातात आणि त्यानंतर नमोचे पैसे वितरित होतात. हेच त्यांनी निश्चित प्रक्रिया आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का? आता 4,000 रुपये येतील असं उगाच शेतकऱ्यांना सांगितलं जात होतं. प्रत्यक्षात 2,000 PM किसानचे आणि त्यानंतर 2,000 नमोचे येत असतात. नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता जमा झाल्याची तारीख आता मुख्यमंत्र्यांनी अधिकृतपणे जाहीर केली आहे. आता बघा, 8वा हप्ता नेमकं कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे आणि कोणते शेतकरी पात्र ठरणार आहे यांची विस्तार अपडेट आपण समोर बघणारच आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत चला. आता बघा, PM किसानचे पैसे आले, नमोचे कधी येणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला असून आता बघा नमो शेतकरी योजनांसाठी
4,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. ज्या जिल्ह्यामध्ये आणि ज्या शेतकऱ्यासाठी या पैशाची वाट पाहणार होते, यांची अधिकृत माहिती आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे. बघा, मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून ही 100% खरी आणि अधिकृत तारीख जाहीर झालेली आहे. आणि शेतकरी मित्रांनो, बघा, सर्वप्रथम आता पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार गरिबी शेतकऱ्यासाठी संख्या जास्त असलेली आहे. आता बघा, सर्व टप्प्यात म्हणजे की पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. यात कोणकोणते जिल्हे आहेत म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, यात नंदुरबार, जे काय नंदुरबारमधील जे काय जेवढे काय तालुके आहे, त्या तालुक्यात आज पैसे जमा होणार. त्याचप्रमाणे नांदेड जिल्हा, बघा, नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही तालुके आहे, त्या तालुक्यात सुद्धा आज पैसे जमा होणार आहे. या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, बघा, परभणी जिल्ह्यामधील आणि बघा पुणे जिल्ह्यामधील या तालुक्यात समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बघा बीड जिल्हा सुद्धा यात समावेश करण्यात आलेला आहे. या तालुक्यातील देखील पहिल्या टप्प्यात समावेश आहे. कृषी मंत्र्याच्या माध्यमातून आलेली सर्वात महत्त्वाची अपडेट अशी आहे की आता सोशल मीडियावर अनेक अफवा आणि खोट्या बातम्या म्हणजे की म्हणल्या जात आहे, दाखवल्या जात आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की जेव्हा नमो शेतकरी योजनांचा जेव्हा हप्ता पडतो, तेव्हा जी-आर निघत असतो आणि तो पैसे मंजूर होतात. यांची वेळ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. जेव्हा जी-आर निघतो, तेव्हा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होतात, असे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बघा, मंत्रिमंडळ बैठकीत सांगितलेल्या ओरिजिनल तारीख तुम्हाला या माहितीद्वारे मिळणार आहे. अनेक ठिकाणी खोट्या माहिती पुरवल्या जात असल्याने शेतकऱ्याने फसवणूक होत आहे. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनाचा 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळाले आहे, फक्त या शेतकऱ्यांचे नाव नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहे. बघा, जर तुम्हाला सुद्धा पैसे पीएमचे 22वा हप्ता मिळाला असेल, तर तुम्हाला पैसे मिळणार. आता बघा, सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमच्याकडे मतदान कार्ड असणे खूप गरजेचे आहे. असले तर नमो शेतकरी योजनांचा लाभ मिळेल. आता बघा, आता पहिल्या टप्प्यात 12 जिल्हे निवडलेले आहेत. कोणकोणत्या बँकेमध्ये आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात पैसे जमा होणार. जर तुमचं या बँकेत खातं ओपन नसेल, तर तुमच्या खात्यात सुद्धा पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम बघा, तुमचे खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला पैसे मिळणार. महाराष्ट्र बँकेत असेल, त्याचप्रमाणे बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक यापैकी कोणत्याही बँकेत खातं असेल, तर तुम्हाला 2,000 नक्कीच या तारखेला जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, ती तारीख कोणती असणार आहे? संपूर्ण माहिती जर तुम्हाला बघायची असेल, तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.